नाही असं नाही, बैठक संपलेली नाही, अजून परत जेवणानंतर आम्ही बसणार आहोत. त्याच्यानंतर जयंत पाटील आणि पवारसाहेब वेगळे बसतील. त्याच्यानंतर काय भूमिका आहे ती जाहीर. प्रकाश आंबेडकरांना तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं आपले 8 उमेदवार जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. काल रात्री मनोज जरांगे यांची देखील त्यांना भेट घेतली होती. आपल्याकडून सातत्यानं प्रयत्न होत होते सोबत येण्यासंदर्भात, मात्र एक कुठेतरी वेगळा निर्णय त्यांनी घेतला आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. माझी अजूनही त्यांना हात जोडून विनंती आहे की जे उद्देश घेऊन आपण दोघंही रणांगणात उतरलेलो आहोत तो उद्देश एकच आहे की या देशाच्या वाढत चाललेल्या फॅसिझम विरुद्ध लढायचं आहे. या देशामध्ये संविधानावरती जे संकट आलं आहे त्याच्या विरोधात लढायचं आहे. या देशात वाढत चाललेला धर्मवाद, जातीयवाद याच्या विरोधात लढायचं आहे. या देशात जी लोकशाहीचा गळा घुटला जातो आहे त्याच्या विरुद्ध लढायचं आहे. हे 5ही मुद्दे जे काय आहेत ते आम्हा दोघांमध्ये समान आहेत. मग आपण कशाला वेगळे व्हावे. अजूनही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी एकत्रित यावं. महाविकास आघाडीचे दरवाजे सताड उघडे आहेत. आपण या, आपण बसू. वाटाघाटीमधनं सगळे रस्ते निघतात. आणि मी परत एकदा सांगतो की जेव्हा फॅसिझमचा आक्रमण जेव्हा जगावर झालं आणि जेव्हा जर्मनीची सेना रशियामध्ये घुसली, जेव्हा दिसायला लागलं की जगावरती हे संकट येत आहे, तेव्हा कधीही तोंड न पाहणारे एकत्र आले. स्टॅलिन, रूझवेल्ट आणि चर्चिल. आणि ह्या तिघांनी ठरवलं की आपल्याला जर्मनीच्या या भूमिकेविरुद्ध उतरावं लागेल. तिघही एकत्रितपणाने उतरले आणि वर्ल्ड वॉर समाप्त झाला. तेव्हा फॅसिझमशी लढताना मी मोठा तू छोटा असं नाही आहे. फॅसिझम हा धोका आहे. फॅसिझम हा धोका आहे. हिटलरसुद्धा लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवून नंतर त्याने वातावरण तयार केलं. जनतेने त्यात उडी घेतली आणि हिटलर लोकशाही माध्यमातून आतमध्ये गेला. आणि नंतर हिटलर कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा माझी आजही हात जोडून विनंती आहे प्रकाश आंबेडकरांना की आंबेडकर साहेब, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते आहात. तुमचं रक्ताचं नातं आहे, आमचं विचारांचं नातं आहे. रक्त आणि विचार एकत्र आले तर आपण कोणालाही थोपवू शकतो. परंतु हा फॅसिझमचा धोका बाळासाहेब आंबेडकरांना कळत नाही का? ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका मी माझी भूमिका मांडली आहे, त्यांना कळतं का कळत नाही. ते फार मोठे आहेत, माझ्यापेक्षा ॲडव्होकेट आहेत. त्यांच्या अंगात आंबेडकर साहेबांचं रक्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणं उचित ठरणार. सर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरतून तिढा जो आहे तो सातत्याने पाहायला मिळतोय. सगळे तिढे सुटतील असे तिढे सगळीकडे बघायला मिळतात. जिथे जिथे कोएलिशन असतं तिथे सगळीकडे असे तिढे बघायला मिळतात. काँग्रेस सध्या शिवसेनेच्या भूमिकेवरून प्रचंड नाराज आहे. परस्पर तुम्ही उमेदवार उभा करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ट्विटरवर सुद्धा प्रचंड प्रमाणात सर्व वरिष्ठ नेते ट्विट करतायत आणि सांगलीच्या जागेसंदर्भामध्ये निर्णय मागं घ्यावा असं त्यांना विनंती करतात. त्यांनी काय ट्विटर अकाउंट उघडलेलं नाही आणि मी मीटिंगमध्ये होतो त्यामध्ये मला काही माहिती नाही. आपली उमेदवाराची यादी कधीपर्यंत जाहीर होणार आहे? नाही, मला काही माहीत नाही. आता शेवटी आमची बैठक होईल, त्याच्यानंतर जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांची बैठक होईल. कारण का ते दोघंच मुख्य आहेत आणि ते दोघांपैकी मग दोघं एकत्र किंवा कोणीतरी एक आपल्याला ब्रीफ करतील. सगळ्याच जागा आज डिक्लेअर होतील असं मला वाटत नाही, पण शेवटी त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यांना वाटलं सगळी यादी जाहीर करावी तर ते करू शकतात. सर, सांगलीच्या जागेवरतून हा तिढा संपूर्ण दिल्लीच्या काँग्रेस हायकमांडकडे गेलेला आहे. खरं तर विशाल पाटील हे अजूनही निवडणूक लढवण्यास ठाम आहे. तिथून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जी आहे ती ठाकरे गटाने दिली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होणार का? असं की थोडंसं पेशन्सनी सगळेजण वागतील. मी अजूनही सांगतो की एखादा शत्रू जेव्हा आपल्याला त्याच्या विचारांशी लढायचं आहे आणि ते विचार संपवायचे आहेत तेव्हा आपल्याला एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे या भावनेतनं, भूमिकेतनंच पुढे जावं लागतं. कोअलिशन इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज. अजूनही पक्षांची गरज लागते अशा पद्धतीचं चित्र आहे. नाही, मला महायुती अजून 100 पक्ष घेईल. मला महायुतीबद्दल मी कशाला बोलू, माझं काय घेणं देणं त्यांच्याशी. अजित पवार गेल्यानंतर देखील अशा पद्धतीने आणखी इतर छोट्या पक्षांची गरज लागते. त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना कळतं आहे
की ओझं आपण किती खांद्यावर घेतलं आहे. सर, हिंदी में आज आप लोग की अहम बैठक हुई, किन मुद्दों पर चर्चा हुई, किन किन सीटों पर चर्चा हुई, उस बारे में अब तक ये बताइए. हमारा ऐसे ही जनरल चर्चा हुई. सभी लोगों से हम शरद पवार साहब सुनना चाहते थे कि पूरे महाराष्ट्र में सियासती हालात क्या है, क्या बोल रहा है समाज, वो सब उन्होंने शांति से सुन के लिया. जो सीट हमको मिलने वाली है उसके 5 सीटों पे हमने चर्चा की और अभी भी दोपहर को हम बैठेंगे. अंतिम कुछ नहीं हुआ है. अंतिम निर्णय जयंत पाटिल और शरद पवार जी की जो मुलाकात होगी उसमें अंतिम किया है. इसके साथ में क्या भिवंडी की सीट आपने कांग्रेस के लिए छोड़ दी है, आपका दावा अब भी बरकरार है? भिवंडी के ऊपर चर्चा चालू है, जो है वो शरद पवार निर्णय लेंगे. पर आप लोग की इच्छा है, आप लोग लड़ेंगे? कांग्रेस कह रही है कि सांगली नहीं छोड़ेंगे, भिवंडी नहीं छोड़ेंगे. ऐसा वो शरद पवार जी के लेवल का काम है, मैं उसमें क्या बोल सकता. इसके अलावा प्रकाश अंबेडकर एक तरह से आज उन्होंने कैंडिडेट्स का ऐलान किया है, अप्रत्यक्ष रूप से बाहर आ गए आप लोगों से. मैं आज भी कहूँगा उनको कि भाई तुम के खून के वारिस हो और हम विचारों के वारिस हैं. फैसिज्म को रोकने के लिए हम दोनों को साथ आना ज़रूरत है और समाज से यह मांगनी उठ रही है. ये समाज कह रहा है कि अंबेडकर साहब और महाविकास आघाड़ी इकट्ठा आनी चाहिए. मैं तो हमेशा अंबेडकर साहब के बाजू से रहा हूँ, क्योंकि संविधान बचाने के लिए जो संविधान के बाजू से है उन सभी लोगों ने हाथ मिला लेना चाहिए. दुनिया में जब जब फैसिज्म बढ़ा है तब तब दुश्मनी भूल के लोग इकट्ठा हुए हैं. जैसे दूसरे महायुद्ध के बाद जब जर्मनी रशिया में गया तब स्टालिन, चर्चिल, रूजवेल्ट इनकी संयुक्त बैठक में उन्होंने निश्चय किया कि ये फोर्सेस को रोकना पड़ेगा, नहीं तो पूरे दुनिया की डेमोक्रेसी खत्म हो जाएगी. तीनों इकट्ठा आए. देखो ऐसा है कि जब तुम्हें एक बड़ा काम करना होता है तो थोड़ा आगे पीछे करना पड़ता है. हमें आज भी अंबेडकर जी से विनंती है कि अंबेडकर जी आप गुस्सा मत होइए, हम तैयार हैं, खुले दिल से बात करने को तैयार हैं. आप हमसे बात मत करो, हम तो कभी बात किए ही नहीं अंबेडकर जी से. आप आके पवार साहब, उद्धव साहब और कांग्रेस के बड़े नेता बाला साहब थोरात, पटोली जी है, चाहिए तो दिल्ली से कोई आ सकता है. पर आप ये निर्णय लेके आप समझे ना, आपका समाज, यहाँ का भयभीत हुआ समाज, हम उनके सामने सवाल निशान पैदा कर रहे हैं. बीजेपी को लाभ मिल सकता है, ऐसा कोई कार्य न कर, इस तरह का बात ठाकरे सेना ने कही है प्रकाश अंबेडकर जी को. आप भी तो मैं उसके मामले में शिवसेना ने क्या क्या है इसके मामले में नहीं बोल सकता हूँ. पर मेरी आज भी अंबेडकर जी से विनंती है कि कोई कदम हमारे तरफ से ऐसा नहीं उठना चाहिए जिससे फैसिस्ट फोर्सेस को मदद हो. क्योंकि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने कहा था कि संविधान तो अच्छा है, लेकिन संविधान अगर अच्छे हाथों में नहीं रहा तो इस संविधान का कोई फायदा ही नहीं. इसके अलावा कांग्रेस के कई बड़े नेताओं ने आज कहा है कि गठबंधन धर्म का पालन करना चाहिए. ठाकरे सेना को एक तरफा अनाउंस कर रहे हैं बातचीत, जबकि अब भी जारी है. इस बारे में अभी बड़े लोगों में चर्चा होगी, क्योंकि हमारी सीट तो हमने जाहिर नहीं की है. अभी पवार साहब और जयंत पाटिल बैठेंगे, उसके बाद भूमिका तय होगी. गोगावलेंचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचं आणि आमचं भाजपचं आणि आमचं खूप चांगलं चाललं होतं, उगाच अजित पवारांना आम्ही आमच्यासोबत घेतलं. आम्हाला काय करायचं आहे, तुम्ही घेतलंत ना. तुम्ही जेव्हा पक्ष सोडलात तेव्हा तुम्ही सगळं ओझं अजित पवारवर टाकलं होतं की अजित पवार फंड कमी देतात, अजित पवार आम्हाला वागवत नाहीत व्यवस्थित. आता तुमचे मुख्यमंत्री आणि ते एकदम हसत खेळत हाताला टाळी वाजवत बसलेले असतात. आता ते गोगावलेंनी विचार करावा, आम्हाला काय करायचं. सर, घड्याळ चिन्हाच्या सुनावणीच्या संदर्भात 1 आठवडा पूर्ण झालेला आहे, तरी अजून देखील त्याची अंमलबजावणी जी आहे ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कसं आहे की पक्षाकडून होताना तटकरेंनी काल जी काही मुलाखत दिलेली आहे, मला वाटतं त्यांनी निर्णय वाचलेला दिसत नाही किंवा त्यांना अजित पवार अडचणीत यावे अशी त्यांची इच्छा दिसते. कारण का ह्याच्यातनं स्ट्रेट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुप्रीम कोर्ट, आणि सुप्रीम कोर्टला जर इतक्या हलक्यात घेत असाल तर तो काय राष्ट्रवादी काँग्रेस नव्हता पक्ष की तुमची दादागिरी सहन करेल, तो सुप्रीम कोर्ट आहे. आणि ह्या विषयावरती बोलण्याचा, पत्र लिहिण्याचा अधिकार तटकरेंना नाही आहे. तटकरे हे नॅशनल लेवलला हँडल केलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे.
इसके पण अलावा तटकरेंनी काल म्हणताना सांगितलं की फक्त वृत्तपत्रात जाहिरात देणं एवढंच बंधनकारक होतं, कुठेही घड्याळ चिन्ह वापरताना ते न्यायप्रविष्ट आहे असं लिहिणं कुठे नीलेश आहे का नीलेश? ये तो बड़ा सुप्रीम कोर्ट का जजमेंट दे रहे। The respondents are further directed, म्हणजे प्रतिपक्षाला केस आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार. अजित पवारांना डायरेक्ट केलं आहे की टू इश्यू अ पब्लिक नोटीस, जाहीररित्या पेपरामध्ये जाहीर करा की क्लॉक सिम्बॉल इज सबज्युडाइज्ड, म्हणजे न्यायाधीन आहे, काय आपण काय म्हणतो, न्यायप्रविष्ट आहे बिफोर सुप्रीम कोर्ट, and the respondents have been permitted to use the same subject to the final outcome of these proceedings. म्हणजे अजित पवारांना हे सिम्बॉल तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात देण्यात आलेलं आहे आणि हे त्या फायनल आउटकम जेव्हा येईल, अंतिम निर्णय लागेल तेव्हाच हे फायनल होऊ शकेल. आता मी पुढे वाचून दाखवतो. सच अ डेक्लरेशन, हे मी तुम्हाला पण दाखवतो. अशी अनाउन्समेंट, अशा घोषणा शॅल बी इनकॉर्पोरेटेड in every pamphlet, in every advertisement, audio or video clips to be issued on behalf of the respondents. हे मी लिहिलेलं नाही, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मी आपल्यासमोर ठेवतो आहे. आता हे त्यांनी वाचलं तरी नसावं किंवा महाराष्ट्रातले लोक मूर्ख आहेत, त्यांना काय समजतंय आपण सांगून टाकू. इसके अलावा सातारा की सीट परंपरागत तरीके से एनसीपी के पास रही है, लेकिन महायुति में लग ये रहा है कि वो बीजेपी के खाते में जा सकती है. देखो, हमको महायुति का सवाल क्यों पूछते हैं, और मेरा स्वभाव ही नहीं, मैं दूसरे के घर में देखता ही नहीं हूँ उनके घर में क्या चालू है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.